अस्सलाम वालेकुम नाजरीन. बघूया जरा आज आपल्या जगबुरी नदीचं दर्शन करून काय हाल आहे तो बघा जरा. नाजरीन, ही है आपली जगबुडी नदी. स्वच्छ खेळ, सुंदर खेळ ऐसा आपण ऐकला होता. पण आज ही काय हालत आहे आणि कुणामुळे आहे आणि ह्याचा जबाबदार कोण? ह्या आपल्या जगबुरी नदीतला ही जी घाण साठलेली आहे आणि त्याचं जर नुकसान आहात तर काही शासनाला दिसत नाही, खेड म्युन्सिपाल्टीला दिसही नाही की ह्या नदीतला कचरो खतनं येतंय, कैसो येतंय आणि त्याची साफसफाई टायमार झाली पाहिजे की नाही झाली पाहिजे. ह्या नदीतनं बघा की एक टाईम होतो की अगदी शौकाने ह्या नदीतला न पिऊन दुपारचं पिव्याला जात, न्हाया धुयाला जात. पण आज ह्या आपल्या नदीची हालत बघून काय शेणात उडी मारायची ऐसोच विचार पडतं. ह्या नदीतनं काही बिल्डिंगला पाणी पोचवलं जातं. ह्या नदीच्या पाण्याचा वापर काही ह्यासाठी केलं जातं. मग ती पाणी स्वच्छ आहे? जी लोक पाणी वापरतात त्याच्यावर फिजिकली असर व्हायला लागला, खाज खुरूज दात त्यांच्या बॉडीवर यायला लागलेली आहे. ह्याच्यासाठी जबाबदार कोण? काय जनता की शासन की म्युन्सिपाल्टी? शासन आपल्यापासून प्रत्येक तऱ्हाचं टॅक्स घेतं. तो टॅक्स दाते कच्च्या नदीतला. तेव्हा आशा आहे की आता नवनिर्वाचित आपली खेर म्युन्सिपाल्टीची जी नगराध्यक्ष आहात, जितकं पण नगरसेवक आहात, तर लगेच ह्या इकडे लक्ष देतील आणि ही साठलेली घाण आहे तिला बाहेर काढतील आणि ऐसो काही कायदो बनवतील की कुणी एक कागज पण ह्या नदीत टाकला नाही पाहिजे. मेडिकल वेस्टेज येते, दुसरे काही घाणीव येतात, तऱ्हाच्या घाणीव येतात की तुम्ही नदीकाठी एक 10 मिनटं उभा राहायचा तुमचा दिल नाही करणार. जनताची जबाबदारी आहे, पण एक जागरूक शासनाची पण जबाबदारी आहे मोठी की ह्या इकडे लक्ष दिलं पाहिजे आणि ही आपली जगबुडी नदी स्वच्छ असली पाहिजे. सुंदर तर ती आहेच, तिची सुंदरता आपण बिघडवली आहोत. मग जनता पण जबाबदार आहे. जनता का जबाबदार आहे? का की शासन ढिल्लं आहे. शासन जर कडक कारवाई करल आणि शासनाने जर चाहला तर ही आपली नदी हमेशा साफ सुथरी राहू शकते. तेव्हा इतको पण आपण एक माणुसकीच्या नात्याने तरी आपण सगळ्यांनी हो ख्याल केलं पाहिजे, म्युन्सिपाल्टीनी, शासनाने, जनतानी, की ह्या नदीतनं गुराढोरा पण पाणी पितात. आपण माणूस ह्या नात्याने तरी विचार करूया. आपला विचार तर चला नंतर करू, पण ह्या नदीतनं हजारो गुराढोरा आपली पाणी पितात. तर ह्या सगळ्याचा विचार करून आशा आहे की जल्दी खेर म्युन्सिपाल्टी ह्या इकडे लक्ष देईल. मी कोकणी न्यूज मुक्तार सुर्वे आणि सर्व खेरची जनताला खात्री आहे की नवनिर्वाचित आपली नगरसेवका मिसेस बुटाला, आपले सर्वाचे म्हणजे खासकर माझे मित्र पप्पू चिकणे भाऊ, आरिफ मुल्लाजी, डॅशिंग पर्सन रहीम सरबुले, असे सर्व जितके पण नगरसेवक आणि नगरसेविका आहेत ती लवकरात लवकर इकडे लक्ष देतील आणि जनताची आशा पूर्ण करतील आणि आपल्या ह्या जगबुरी नदीला सुंदर बनवतील. आणि अशा प्रकारे आपली ही नदी स्वच्छ पण होईल आणि गुराढोरासाठी स्वच्छ पाण्याची सोय होईल. संगात आपल्या सर्वांसाठी एक चांगली जी नॅचरल सुविधा आहे त्याचा आपल्याला एक भरपूर उपयोग घेता येईल. आशा करूया की लवकरात लवकर आपली खेर म्युन्सिपाल्टी कामाला लागेल आणि ही आपली जगबुडी नदी स्वच्छ आणि सुंदर दिसेल. जागरूक राहा सर्वांनी, ताकी शासनाला पण जाग येईल. आपण आम जनता
जास्ती तर दुर्लक्ष करतो. शासनाचं काम आहे कायदा करून देणं आणि त्या कायद्याची अंमलबजावणी आपण जनतानी करू. बोलतात ना, मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने हमारा. आजच्यासाठी कोकणी न्यूजवर मी मुक्तार सुर्वे. बघत राहा आपला हा कोकणी न्यूज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. आपल्या सबस्क्राईब केल्याने आम्हाला एक हिंमत मिळतं. असेच आम्ही आपले आणि सामाजिक जे इश्यू आहेत ते आम्ही आपल्या सामनं आणि शासनाच्या सामनं सदा आणत असू. तेव्हा आम्हाला सहयोग करा ताके ह्या मानाने पण आपण एक जनसेवा करत राहू. आजच्यासाठी इतकाच. परत भेटू नवीन बात खबरच्या संघात. कोकणी न्यूजसाठी मी मुक्तार सुर्वे.